व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, 1-2 दिवसांपूर्वी एक अत्यंत हास्यास्पद पोस्ट सोशल मीडियावर बघण्यात आली. ती पोस्ट अशी होती की आदित्य ठाकरे यांचा फोटो होता आणि त्याच्या खाली कॅप्शन्स लिहिलेले होते की 2029ला तुम्हाला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बघायला आवडेल का? का आवडायचं? असं काय कर्तृत्व आहे आदित्य ठाकरे यांचं? म्हणजे बघा, हे दावोसला गेले होते स्वतः आणि हेच आदित्य ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले होते त्याच्यावरून टीका करायला लागले की भारतातल्या कंपन्यांसोबत करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय? मग तुम्ही कशाला गेले होते? बरं, हे गेले होते, कोणाला घेऊन गेले होते? प्रियंका चतुर्वेदीला. प्रियंका चतुर्वेदी काय मंत्री आहे? कुठल्या पदावर आहेत त्या? राज्यसभेच्या फक्त एक खासदार आहेत. पण तिकडे बर्फ खेळायचा होता ना यांना, म्हणून गेले होते हे सोबत मजा मारण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. असंही दर 8-15 दिवसाला ठाकरे परिवार लंडनमध्ये असतोच. त्याच्यामुळे लंडन, दावोस हे काही यांच्यासाठी नवीन नाही आहे. फक्त भोंग्याला न घेऊन जाता हे प्रियंका चतुर्वेदी यांना घेऊन गेले होते. आणि दुतोंडीपणा बघा, स्वतः जातात तेव्हा त्याचं कौतुक मिरवतात, मात्र दुसऱ्यानं काही केलं की लगेच त्याच्यावर टीका चालू करतात. यांच्या याच घाणेरड्या सवयीमुळे आज यांच्या गटाची ही अवस्था झालेली आहे. आणि आदित्य ठाकरे हे तर बालिश आहेत. अजूनही राजकारणावर त्यांची तेवढीशी पकड अजिबातच नाही आहे. आणि हे त्यांच्या अनेक मुलाखतींमधून, पत्रकार परिषदांमधून सातत्याने समोर आलेलं आहे. बाप से बेटा सवाई असं म्हणावं की बाप सवाई असं म्हणावं, असा प्रश्न कधी कधी पडतो. कारण लहानपणी मी 38 वर्षांचा होतो, मी मूर्ख मंत्री होतो, हे असले काहीतरी विधानं उद्धव ठाकरे सातत्यानं करत असतात. आता एक घटना अशी घडलेली आहे की 16 तारखेला राज्यसभेची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये. तशी देशभरामध्येच आहे. महाराष्ट्रातल्या 7 जागांवर राज्यसभेची निवडणूक आहे. काँग्रेसला सुद्धा हे एक सीट हवंय, पवारांना पण हवंय आणि ठाकरेंना पण हवंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तर जाहीर केलेलं आहे की हे सीट आमचं आहे. 20 आमदारांच्या बळावर हे स्वप्न बघत आहे. एकंदर परिस्थिती अशी आहे की हे 3 पक्ष मिळून फक्त एकच जागा निवडून आणू शकतात. मात्र तिथे सुद्धा देवेंद्र फडणवीस पाचर ठोकतील की काय, ही शक्यता नाकारता येत नाही. कारण या अगोदर देखील महाविकास आघाडीला अशाच काहीशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी थोडी पछाड दिलेला आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर यांचं भिका मागणं चाललं आहे, कधी पवारांकडे, कधी काँग्रेसकडे. मात्र या सगळ्या गोष्टींवर काँग्रेसचे जे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच सुनावलेलं आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे असं म्हणणं जास्त रास्त ठरेल मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतलं एक सत्यच नाना पटोले यांनी उघड करून टाकलेलं आहे आणि ते देखील मीडियासमोर जाहीरपणे. नेमकं काय प्रकरण आहे, नाना पटोले काय बोललेले आहेत, हे आपण बघणारच आहोत. मात्र त्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो, आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे जे सेवा कार्य करत आहोत, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, यामध्ये आपलं योगदान आणि सहभाग असावा ही नम्र विनंती, कळकळीचं आवाहन. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान द्यावं वाटतंय निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका. आता बघूया नाना पटोले उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत काय बोललेत आणि ह्यांनी उद्धव ठाकरे यांना कसं उघडं पाडलेलं आहे. हम उद्धव ठाकरे साहब के पास नहीं गए थे,
हमारी नेता सोनिया गांधी जी के पास उद्धव ठाकरे जी गए थे, शरद पवार जी गए थे, और तब महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की शुरुआत हुई बीजेपी को सत्ता से रोकने के लिए। आज जिस तरह से चंद्रपुर में बीजेपी को साथ देकर उन्हें हमारे से दूरी बनाई, तो हमें कोई उसकी तकलीफ नहीं है, लेकिन ये जो चंद्रपुर में हुआ वो अच्छा नहीं हुआ। बीजेपी जैसे किसान विरोधी पार्टी, युवाओं के विरोध की पार्टी, महंगाई बढ़ाने वाली पार्टी के साथ, और महाराष्ट्र में जिस तरह से कानून व्यवस्था बिगाड़ने वाली पार्टी बीजेपी, उसको साथ देने का काम अगर यूपीटी करती है तो मुझे लगता है कि जो कुछ निर्णय उन्होंने लिया वो अच्छा नहीं था। ये भूमिका हमारी है। नाना पटोले स्पष्टच बोललेले आहेत की आम्ही कधीही मातोश्रीवर जात नाही, उलट पक्षी उद्धव ठाकरे हेच सोनिया गांधी यांच्याकडे खेट्या मारतात आणि ह्यामध्ये काहीही चूक नाहीये मित्रांनो. आठवून बघा, महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या तेव्हा आपल्याला म्हणजे स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीने घोषित करावं, जाहीर करावं यासाठी उद्धव ठाकरे हटून बसलेले होते. त्यांनी पवारांची चर्चा केली आणि नंतर 3 वेळा थेट 10 जनपद गाठलं. पण ह्याच्यामध्ये कचरा कसा झाला त्यांचा की एका चक्रेमध्ये सोनिया गांधी यांनी 3 दिवस उद्धव ठाकरे यांना भेटच दिली नाही आणि नंतर भेट देऊन सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पदरी काहीही पडलं नाही. सोनिया गांधी यांनी स्पष्टच सांगून टाकलं की असं आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुम्हाला जाहीर करू शकत नाही आणि उद्धव ठाकरे परत तोंडावर पडले. नाना पटोले बोलता त्यामध्ये खोटं काहीच नाहीये. त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी म्हणा किंवा सोनिया गांधी जेव्हा केव्हा महाराष्ट्रात आलेले आहेत, आजपर्यंत त्यांनी कधीही मातोश्रीचा उंबरठा ओलांडलेला नाही. इवन काँग्रेसचेच अनेक महाराष्ट्रातले नेते हे देखील आजवर मातोश्रीच्या उंबरठ्यावर कधीही दिसलेले नाहीयेत. मात्र उद्धव ठाकरे यांना स्वतःला निर्वून घ्यायचं होतं. लक्षात घ्या, यांच्यात नाराजी कशी निर्माण झालेली आहे की जेव्हा लोकसभेचा प्रचार चालू होता तेव्हा उद्धव ठाकरे यांना फ्रंटवर ठेवण्यात आलेलं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठं आसन असायचं, मोठी खुर्ची असायची मंचावर. यावरून अजितदादा सुद्धा नाराज झालेले होते. साहजिक आहे, काँग्रेस सुद्धा नाराज झालेली होती आणि ही नाराजी जेव्हा ठाकरेंच्या लक्षात आली तेव्हा ठाकरेंनी ती खुर्ची हटवून टाकली आणि इतरांप्रमाणेच सामान्य खुर्चीमध्ये बसायला सुरुवात केली. आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांची ही सगळी तडफड आणि मरमर का चालू आहे? तर ही सगळी तडफड आणि मरमर यासाठी चालू आहे की ह्यांना राज्यसभेचं सीट हवं आहे. दुसरीकडे भोंगाराव जे आहेत ते शरद पवारांची भलावण करत सुटलेले आहेत. त्याचं कारण असं आहे शरद पवार आणि राहुल गांधी यांचं कौतुक केल्याशिवाय पुन्हा राज्यसभेवर आपल्याला जाता येणार नाही याची त्यांना खात्री पटलेली आहे. एकीकडे राऊत असं म्हणतात की महाराष्ट्र प्रदेशातील काँग्रेसचे जे नेते आहेत आम्ही त्यांना भीक घालत नाही, आम्ही त्यांना मुजत नाही, आम्ही त्यांना फाट्यावर मारतो आणि आम्ही डायरेक्ट वर हायकमांडशी बोलतो. अरे पण ते हायकमांड तुम्हाला दरवाजात पण उभं करत नाही ना. आणि नाना पटोलेंसारखे नेते पार तुमची लायकी काढून जातात. तेव्हा या सगळ्यांनी जरा बसून विचार केला पाहिजे की आपलं नेमकं कुठे चुकतंय. विचार करा तुम्ही, बाळासाहेब ठाकरे हयात जेव्हा होते तेव्हा एकदा फक्त ते दिल्लीला गेले होते इंदिरा गांधी यांना भेटायला. त्या व्यतिरिक्त ते कधीच महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर असे गेलेले नाही आहेत, जसे की उद्धव ठाकरे सतत पळापळ करत असतात. आणि तीच सवय त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा लागलेली आहे. मित्रांनो, नाना पटोले यांच्या ह्या स्टँडवरून महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल नाही
हे स्पष्ट होतंय. त्याचं कारण असं आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीला एकत्र लढायच्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना साथ घातली. राज ठाकरे देखील आले. 20 वर्षांनी 2 भाऊ एकत्र आले, ह्याचा फार गवगवा झाला. त्यामुळे काँग्रेस नाराज झाली. काँग्रेस मग स्वबळावर लढली. आणि आता उद्धव ठाकरे यांच्या त्या निर्णयामुळे काँग्रेस यांना महाविकास आघाडीमध्ये स्थान द्यायला तयार नाही. हेच नाना पटोले यांना जणू सांगायचं होतं. म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांना असं उघडं पाडलेलं आहे. आता भविष्यामध्ये महाविकास आघाडी फुटते की राहते हे काळच ठरवेल. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा सगळं काही आलवेल नाही हे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेलं आहे. कारण राज ठाकरे हे स्वीकृत नगरसेवक या मुद्द्यावरून नाराज झालेले होते आणि त्यांची नाराजी घालवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रभाग समिती अध्यक्षपद हे मनसेकडे सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र यामुळे राज ठाकरे यांची नाराजी दूर होईल का? आणि जर हे ठाकरे बंधू परत विभक्त झाले तर मग उद्धव ठाकरे हे परत सोनिया गांधी यांचा उंबरा झिजवायला जातील का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जे की सुतोवाच नाना पटोले यांनी नुकतंच केलेलं आहे. तेव्हा आता येणारा काळच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. या बाबतीत तुमचं काय मत आहे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत मित्रांनो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे सेवा कार्य देत आहोत, गरीब रुग्णांसाठी, कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, ज्यांच्याकडे जेवायला 10 रुपये पण नसतात कधी कधी, अशांसाठी आपण भोजनाची व्यवस्था करत असतो. शेतकऱ्यांसाठी आपण काम करतोय. त्यांची जी नापिकी झालेली आहे, अतिवृष्टीमध्ये घरं पडलेली आहेत, अजूनही ते त्या धक्क्यातून सावरलेले नाही आहेत. आपल्यातर्फे आपल्याला जेवढं जमतंय तेवढं आपण करत आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपला सहभाग असावा ही विनंती आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.